नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला मराठी माध्यमातून नीटचं प्रिपरेशन करायला मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे जो आहे व्हॅक्युअल. आता हे व्हॅक्युअल काय आहे हे आपण पाहणार आहोत. व्हॅक्युअल हे सेल ऑर्गॅनेल्स आहे. आपण सेल ऑर्गॅनेल म्हणजे काय हे या अगोदर पाहिलेलं आहे आणि सेल ऑर्गॅनेलपैकी हे एक सेल ऑर्गॅनेल आहे. व्हॅक्युअल हे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोन्ही सेलमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. तर पण या दोन्ही सेलमध्ये डिफरन्स असा आहे की व्हॅक्युअल हे प्लांट सेलमध्ये अगदी 90% त्याचा भाग एरिया हा कवर करतं आणि ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल हे छोटंसं असतं. ठीक आहे. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअलची साईज ही त्या सेलच्या 90% जो पोर्शन आहे तो व्यापलेला असतो. कशाने? व्हॅक्युअलने व्यापलेला असतो आणि प्लांट सेलमध्ये छोटंसं व्हॅक्युअल असते. आता ही जी समोर आपल्याला डायग्राम दिसत आहे ही प्लांट सेलची आहे आणि यामध्ये व्हॅक्युअलची साईज तुम्ही पाहू शकता. आता हे व्हॅक्युअल कशासाठी आहे, या व्हॅक्युअलमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर या व्हॅक्युअलमध्ये वॉटर स्टोअर असतं. या सेलमधला सॅप स्टोअर असतो. ठीक आहे. वॉटर, सॅप आणि काही असे लिक्विड स्टोअर असतात जे की या सेलच्या उपयोगी नसतं. ठीक आहे. सेलला यातून काहीही त्याची गरज नसते असे लिक्विड, वॉटर, सॅप, मिनरल्स जे काही असेल ते इथे स्टोअर असतं. मग याचं काम काय आहे या व्हॅक्युअलचं? तर हा व्हॅक्युअल एवढा मोठा का आहे प्लांट सेलमध्ये? कारण आपल्याला माहिती आहे प्लांट सेलमध्ये पोटेन्शियल ग्रॅडियंट होत असतं आणि त्यामध्ये या व्हॅक्युअलचा खूप मोठा रोल असतो. प्लांट सेलमध्ये रेस्पिरेशन होत असतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस होत असतं आणि त्यासाठीच पोटेन्शियल ग्रॅडियंटचा यूज होत असतो प्रोसेससाठी आणि त्यामध्ये व्हॅक्युअल हे यूजफुल ठरतं आणि त्याचमुळे प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअलची साईज ही अगदी 90% एवढी पोर्शन तो व्यापला जातो. ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला व्हॅक्युअल काय आहे आणि ते कुठे प्रेझेंट असतं. हे जे व्हॅक्युअल आहे या व्हॅक्युअलमध्ये जो वॉटर असतं, सॅप स्टोअर असतो, एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स स्टोअर असतात, हे सेलच्या कामी येणारे नसतात. आता एक्सक्रेटरी प्रोडक्ट आपल्याला माहितीच आहे, जसे आपण शरीराबाहेर टाकतो कारण ते आपल्या शरीराला हानिकारक असतात. तसेच जे हानिकारक वेस्टेड मटेरियल जे सेलला हानिकारक असतात ते या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर असतात आणि या व्हॅक्युअल हा सिंगल लेयर मेम्ब्रेन आहे. म्हणजे सिंगल मेम्ब्रेन आहे जी याला कवर आहे आणि या व्हॅक्युअलच्या या सिंगल बाउंडेड मेम्ब्रेनला एक स्पेशल नाव आहे, ते की आहे टोनोप्लास्ट. मी तर लिहिते. हे जे व्हॅक्युअल आहे हे सिंगल मेम्ब्रेनने बाउंड असतं आणि या बाउंड मेम्ब्रेनला एक स्पेशल नाव आहे जे आहे टोनोप्लास्ट. तर तुम्हाला हाच MCQ येऊ शकतो याच्या दृष्टीने, व्हॅक्युअलच्या दृष्टीने, की व्हॅक्युअलला सिंगल लेयर मेम्ब्रेन बाउंड आहे आणि तिला काय म्हणतात? मग तुमच्या आन्सरमध्ये टोनोप्लास्ट असेल कारण हे स्पेसिफिकली नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून व्हॅक्युअलला जे सिंगल मेम्ब्रेन बाउंड असते तिला म्हणलं जातं टोनोप्लास्ट. हे लक्षात ठेवायचं. असे व्हॅक्युअल हे वेगवेगळ्या फंक्शनसाठी असतात. ठीक आहे. व्हॅक्युअल हे फक्त सॅप, वॉटर आणि एक्सक्रेटरी प्रोडक्ट फक्त स्वतःमध्ये जमा करण्यासाठीच नसतात, तर व्हॅक्युअलचे अनेक फंक्शन असतात आणि त्या फंक्शनहून व्हॅक्युअलचे अनेक टाईपसुद्धा आहे. जसं की फूड व्हॅक्युअल पाहिलं जातं. फूड व्हॅक्युअल आता या नावातच
तुम्हाला याचा अर्थ कळेल की फूड व्हॅक्यूलचं काम काय असेल की फूड स्टोअर करण्यासाठी. आणि हे फूड व्हॅक्यूल कुणामध्ये असतं प्रेझेंट, तर प्रोटिस्टामध्ये हे फूड व्हॅक्यूअल स्टोअर असतं प्रोटिस्टमध्ये. आणि अशाच प्रकारे एक व्हॅक्यूल असतं जे की अमिबामध्ये असतं जे ऑस्मो रेग्युलेशनसाठी आणि एक्सक्रेशनसाठी हे या अमिबाला मदत करतं. ठीक आहे. एक्सक्रेशनसाठी आणि ऑस्मो रेग्युलेशनसाठी या अमिबाला मदत करतं. आणि या व्हॅक्यूलला म्हणतात कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल, जे अमिबामध्ये राहते. जे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल आहे ते ऑस्मो रेग्युलेशनसाठी आणि एक्सक्रेशनसाठी मदत करते. तर व्हॅक्यूलमध्ये तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की व्हॅक्यूल हे सगळ्यात मोठं 90% पोर्शन हा प्लांट सेलमध्ये, सगळ्यात मोठा व्हॅक्यूल कुठे असतो, प्लांट सेलमध्ये असतो. आणि त्याचं फंक्शन काय असतं, स्टोअर करते सॅप, वॉटर, एक्सक्रेटरी प्रोडक्ट, जे वेस्टेड प्रोडक्ट असतं सेलचे. म्हणजे सेलचे जो डेब्रीज असतो तो या व्हॅक्यूलमध्ये, जी घाण कचरा जे आपण जसं एका कचरा कुंडीमध्ये टाकतो तसं या व्हॅक्यूलमध्ये स्टोअर होतं. व्हॅक्यूल हेला सिंगल मेम्ब्रेन बाउंड आहे आणि या मेम्ब्रेनला म्हणतात टोनोप्लास्ट. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सिंगल मेम्ब्रेन बाउंड विच इज कवर्ड टू व्हॅक्यूल. तर त्याचं नाव काय म्हटलं तर तुम्हाला टोनोप्लास्ट असं म्हणायचं आहे. तेच तुम्हाला येऊ शकतं. तर हा तुम्हाला टॉपिक कळाला असेल की व्हॅक्यूल काय आहे, तो कुठे प्रेझेंट असतो, त्याचं फंक्शन काय आहे. आणि काही डाऊट असेल तो तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, विचारू शकता. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, बेल आयकन प्रेस करून ठेवा. आणि ठीक आहे, इथेच आपण थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन येऊया. थँक्यू.